पंढरीनगरीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय नरेश मस्केजी आणि श्रीकांत शिंदे दोघेही खासदार जे आहेत शिंदे गटाचे त्या ठिकाणी आले आहेत। खरं तर वारीमध्ये पालख्यांच्या स्वागताला आता वेशीवरती पालख्या आलेल्या आहेत, आपण आलेला आहात, काय भावना आहे, कशा पद्धतीने पाहताय वारीच्या या स्वागताकडे? वारीमध्ये आल्यानंतर एक चैतन्याचं वातावरण असतं नेहमी। हजारो वर्षाची ही परंपरा आहे महाराष्ट्राची आणि हजारो वर्ष ही परंपरा अशीच सुरू आहे। लाखो करोडो भाविक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि आज पंढरपूरमध्ये सगळ्या पालखी येऊन पोचलेल्या आहेत। आज आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना दर्शन मिळणार आहे। आम्हीही दर्शन घेण्यासाठी आलोय आणि एका आठवड्या अगोदर माऊलींचं पालखीचं दर्शन घेण्यासाठी पलटणला गेलो होतो, तिथेही असंच वातावरण होतं। काही काळ जो आहे तो चालायला तिकडे सौभाग्य मिळालं आणि आज इथे पंढरपूरमध्ये येऊन तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोघेही इथे आलेलो आहोत। चांगलं वातावरण आहे, चांगल्या सुविधा लोकांसाठी ज्या आहेत त्या सरकारच्या माध्यमाने देखील केलेल्या आहेत। माऊलींकडे आणि विठुरायाकडे काय नक्की साकडं घालणार आहात? वारीच्या निमित्ताने आपण इथं आलेला आहात। मला वाटतं जे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र राज्य असेल, ज्या प्रकारे करतंय अजून बळ जे आहे मुख्यमंत्र्यांना मिळो। शेतकऱ्यांसाठी जे आहे अजून चांगलं काम, आतापर्यंत जसं काम या सरकारने केलं त्याच्यापेक्षा अजून चांगलं काम सरकारच्या माध्यमाने हो, त्याच्यासाठी बळ देऊ आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्या प्रकारे गेल्या 2 वर्षांमध्ये तळागाळातील लोकांसाठी काम करतायत, आज पंढरपूरमध्ये आल्यानंतर देखील वारकरी भेटतायत, बोलतायत की ज्या सुविधा त्या पंढरपूरमध्ये इतके वर्ष कधी झाल्या नव्हत्या, वारकऱ्यांसाठी झाल्या नव्हत्या, त्या सुविधा देण्याचा प्रयत्न देखील सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमाने इथे झालेला आहे। तेही ऐकून खूप आनंद वाटतो। तिसरी महापूजा जी आहे ते मुख्यमंत्री साहेब करता आहेत विठ्ठलाची, आता चौथी महापूजा म्हणजेच पुढची महापूजा जी आहे ती शिंदे साहेब करतील का, काय वाटतंय किंवा कोण असतील भावी मुख्यमंत्री? बघा, मला वाटतं आज आपण दर्शनासाठी इथे आलेलो आहोत आणि आज दर्शन घेऊ। आज इथे मला वाटतं पॉलिटिकल तर दरवेळेस बोलत असतो आपण आणि चांगलं काम सरकारने केलेलं। वारकऱ्यांमध्ये जर तुम्ही जाऊन विचारलं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल। पाहतोय वारीमध्ये श्रीकांत शिंदे जे आहेत ते सहभागी होत आहेत आणि पंढरपूरच्या वेशीवरती या ठिकाणी श्रीकांत शिंदे जे आहेत ते ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये या ठिकाणी सामील होत आहेत आणि विठुरायाचा गजर जो आहे त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय श्रीकांत शिंदे हे पंढरीनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ज्या पालख्या पंढरीच्या वेशीवर आलेल्या आहेत त्या वेशीवर आता श्रीकांत शिंदे जे आहेत त्या ठिकाणी हरिनामाचा गजर जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी पंढरीनगरीमध्ये जे आहे ते पालख्या आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। वारकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सोपानदेव, मुक्ताबाई, त्याचबरोबर एकनाथ महाराज यांच्या पालख्या आता या शहरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेल्या आहेत। संत नामदेवांची पालखीचं दर्शन जे आहे ते श्रीकांत शिंदेने घेतले आणि या ठिकाणी भजनाचा आनंद जो आहे तो श्रीकांत शिंदे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत उत्साहपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकारामाचा घोष जो आहे त्या ठिकाणी जयघोष या ठिकाणी केला जातोय आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हरिनामाच्या गजराचा आनंद जो आहे तो श्रीकांत शिंदे या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।